शुभ सकाळ सगळ्यांना। तर आज ना सकाळपासून खूप जास्त आभाळ आहे। आभाळ म्हणजे रात्री खूप पाऊस पण आला रात्री 3 वाजता आणि वाराही खूप सुटलेला होता। त्याचबरोबर रात्रीपासून लाईन देखील नाही आहे, म्हणजे रात्री म्हणजे व्होल्टेज कमी होतं, मात्र आता पूर्णच गेलेली आहे लाईन आणि अजूनही आलेली नाही आहे। अपेक्षा आत्ता थोडा वेळ आधी शाळेत गेली, त्याच्यानंतर आता सगळं आवरलं मी आणि जिकडे तिकडे इतकी धूळ झालेली होती की सगळं स्वच्छ करता करता झालं। आणि तुम्ही बघितलं व्हिडिओत मी दाखवलं किती आंबे पडलेले होते। तर वाऱ्यामुळेच खूप असेच वाया जातात सगळे आंबे, कारण हे असं दरवर्षीचंच आहे, या सीझनला हे असं वातावरण होतच असतं। तर आता भरपूर आभाळ आहे आणि लाईन पण नाही आहे आज, तर माहीत नाही आता हे हवेमुळे गेलेली आहे लाईन, तर किती वाजेपर्यंत येईल काय येईल याचा काही आता अंदाज नाही आहे अजून। कंप्लेंट वगैरे दिलेली आहे MSEB ऑफिसला। तर चला बघूया। तर चला ब्लॉग कंटिन्यू करत राहा। तर तुमच्याकडे असंच वातावरण सुरू आहे का सगळं? बहुतेक भरपूर ठिकाणी आहे असं, कारण पेपरला येऊन राहिलेलं आहे आणि मध्यंतरी सांगितलेलंच होतं की असंच वातावरण राहील, म्हणून 2-3 दिवसापासून ना सारखं आभाळ आभाळ होतं। तर एकदाच छान ऊन पडायला लागलं की मग काही करायला मोकळं राहते। तर चला बघूया आता लाईन कधी येते काय ते काही माहिती नाही आहे। तर चला ब्लॉग कंटिन्यू करत राहा। तर सकाळची सगळी आवरावर झालेली होती माझी घरातली बाहेरची, कारण जे काही वारा वगैरे आला रात्री 3 वाजता, चांगलाच पाऊसही झाला, तर त्याच्यामुळे ना खूप जास्त जिकडे तिकडे धूळ कचरा वगैरे सगळा उडून आलेला होता। त्यामुळे सगळं ते आवरता बराच वेळ गेला आणि आता आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं। तर सकाळी ना हे सगळे आंबे आणले होते मी उचलून, थोडे साधारण जे होते ते याला छान स्वच्छ धुवून घेते आणि नंतर तर बारीक चिरून याला थोडंसं लोणच्यासारखं म्हणजे तिखट मीठ टाकून वगैरे ना बनवून घेते याला, म्हणजे तोंडी लावायला वगैरे चांगलं वाटतं। स्वच्छ करावं लागेल याला चांगले। तर हा भोजाजी महाराजांचा प्रसाद आलेला आहे घरी, अगदी घरपोच। तर यांचे मित्र ना आजनसरायला गेलेले होते एका कार्यक्रमासाठी, तर त्यांनी ना तिथून हा प्रसाद मागवून घेतलेला होता। तर भोजाजी महाराजांचं खूप मोठं असं देवस्थान आहे आजनसरायला, वर्धा जिल्ह्यामध्ये आहे ते। आणि तिथे भोजाजी महाराजांना पुरणाचंच नैवेद्य लागत असतं आणि खूप मोठं असं देवस्थान आहे आणि हजारोच्या संख्येने ना तिथे भाविक सगळे दर्शनाला येत असतात भोजाजी महाराजांच्या। मी आतापर्यंत फक्त 2दा गेलेली आहे आणि जेव्हाही जाईल नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन। तर माझ्या माहेरहून ना ते जवळ आहे आजनसरा, तर मी तिकडनंच 2दा गेलेली आहे आणि तिथे ना खूप मोठ्या संख्येने म्हणजे लोक दर्शनाला देखील येत असतात। त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने ना तिथे पुरणाचा स्वयंपाक वगैरे होत असतो आणि मी असं ऐकलेलं आहे की तिथे ना आधी खूप मोठ्या संख्येने प्रमाणामध्ये पाटे वरवंटे वगैरे ठेवलेले असायचे, म्हणजे पुरणाचा स्वयंपाक केला की सगळे ते तिथे त्याच्यावर वाटायचे वगैरे। मात्र मी जेव्हा तिथे गेली पहिल्यांदा, तर त्यावेळी तिथे मशिना वगैरे लागलेल्या होत्या पुरण बारीक करायच्या वगैरे, म्हणजे भरपूर आधीच्या गोष्टी असेल त्या, की तिथे सगळे पाटे वरवंटे वगैरे लागलेले होते म्हणून। आणि या पुरणाची ना चव खरंच खूप अप्रतिम असते, एकदम चविष्ट असतं सगळं। आणि तो देवाचा प्रसाद म्हटला की मग तर त्याची चव बघायलाच नको। तर चला आज भोजाजी महाराजांचा प्रसाद नशिबात होता म्हणून तो घरपोच आलेला होता। तर आत्ताच हे मॉर्निंग वॉकवरून आलेले होते, तर त्यांनी थोडं फ्रूट वगैरे घेऊन आलेले होते, तर ते सगळं फ्रूट वगैरे त्यांना कट करून मी देत होती। आणि जसं की आता उन्हाळा आहे, तर या दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये देखील ना पाण्याची पातळी ही लवकरच कमी होत असते, त्यामुळे जास्तीत जास्त ज्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण आहे तर त्या फळांचं आपण सेवन करायला हवं, जसं की टरबूज आहे, तसंच खरबुजा आणि परत नारळ पाणी। तर यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये असते, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये झालेली पाण्याची जी कमतरता वगैरे असते तर ती सगळी भरून काढत असते, म्हणून या दिवसामध्ये आपण अशा फळांचं सेवन करायला हवं। आणि इकडे ना बघा आता पावसाचे थेंब परत सुरू झालेले होते आणि अजूनही आज ना तसंच सगळं वातावरण आहे, आभाळ आभाळ, म्हणजे ऊन निघालेली नाही आहे अजूनपर्यंत।
तर अजूनही ना लाईन आलेली नव्हती, त्याच्यामुळे मग सगळे कपडे धुवायला घेतले. कारण रात्री 3 वाजता जसं की पाऊस वारा वगैरे खूप सुरू झालेला होता, त्याच्यामुळे ना डीम झालेलं होतं सगळं जे व्होल्टेज वगैरे होतं. मात्र मग पूर्णच लाईन गेलेली होती आणि अजूनही लाईन आलेली नव्हती, त्याच्यामुळे मग सगळे कपडे वगैरे ना धुवून घेतले. कारण आता लाईन कधी येईल याचा काहीच अंदाज नव्हता. तर चला आता ना बाकीची सगळी कामे आवरून झालेली होती आणि त्यानंतर आता स्वयंपाक करायला घेतलेला होता. तर स्वयंपाकामध्ये मी आलू वाटाण्याची ना छान भाजी केलेली होती रस्स्याची. आणि त्यानंतर जसं की पुरण आणलेलं होतं घरी, तर मग पुरणाची पोळी ही बनणारच, म्हणून मग छान पुरणाची पोळी वगैरे करायला घेतली. आणि तिथलं पुरण ना खरंच खूप चविष्ट असतं आणि पुरणाची पोळी त्याची खूप छान लागते. आणि माझ्याकडे ना भरपूर पुरण भरलेली अशी जाडसर पोळी आवडते सगळ्यांना. कमी पुरण भरलेली अशी पातळ पोळी नाही आवडत माझ्याकडे. तर चला आता स्वयंपाक वगैरे झाला आणि जेवणाचं ताट वगैरेही वाढून घेतलं आणि जेवणात छान आंबा वगैरे पण घेतला, कारण या दिवसाचं थोडं आंबट चिंबट छान वाटतं जेवण. तर चला त्यानंतर जेवणही करून घेतली. तर असा होता आजचा व्लॉग. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.